जय माता आदी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, 12 डिसेंबर म्हणजेच शुक्रवारला आपल्या संपूर्ण विदर्भामध्ये थंडी कायमच आहे. आणि 12 तारखेला थंडी आहेच, पण 13, 13, 14, 15 या 3 दिवसामध्ये आपल्या विदर्भाची थंडी थोडीशी कमी होणार आहे. का? कारण का जम्मू काश्मीरवर एक पश्चिमी शोभित असल्यामुळं आता उत्तरेकडून येणारे जे थंडी वारे आहेच, पण थोडे कमी प्रमाणात राहणार आहे. आता बंगाल सागरातून गरम हवा आपल्या विदर्भामध्ये थोडीशी येणार आहे. म्हणजेच ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, विदर्भाचा काही भाग, म्हणजेच थोडंसं आपल्याला दिवसाचं जे तापमान आहे, दिवसाच्या तापमानामध्ये थोडीशी वाढ होणार आहे. म्हणजेच आता सुद्धा तापमान दिवसाचं कडकच आहे, चटकेल ऊन लागत आहे. पण 12 तारखेला सुद्धा दिवसाची चटकेल ऊन लागणार आहे, आपल्याला उन्हाळा लागणार आहे, म्हणजे चटकेल कडक ऊन लागणार आहे. पण आपण काही झाडाखालतं किंवा घरामध्ये जर बसलो तर आपल्याला थंडी लागणार आहे. म्हणजे भुरभुर थंड वारा येत राहणार अशी परिस्थिती जाणवणार आहे. पण 13, 14, 15ला थोडीशी जे रातची जी थंडी आहे, थंडी थोडीशी कमी होणार आहे. म्हणजेच रातचं जे थंडीचं जे तापमान आहे 2 वर्षांना थोडंसं कमी होणार आहे. आता तापमान थोडंसं घटलं आहे, म्हणजे आता 14 ते 8 अंश सेल्सिअस पण तापमान आहे. पुन्हा 14 ते 10 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहणार. म्हणजे 2 वर्षांनं तापमान आता वाढणार आहे. तसं त्या 2 वर्षांचं तापमान आता घटलं आहे, पण 2 अंश सेल्सिअसनं तापमान आता वाढणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ बघत चला. पण आता त्या थंडीमुळं बरेचसे शेतकरी मित्रांचे तूर पिकावर काय काय भागात दव गेले आहेत. तसा मी एक व्हिडिओ ट्रान्सफर केला आहे 1.5 मिनिटाचा माझ्या चॅनलवर. व्हिडिओ बघत चला, लाईक करणं करू तुमची मर्जी. पण शेतकरी मित्रांनो, आपली आणि आपल्या परिवाराची, आपल्या मुलाबाळांची, आपल्या आईवडिलांची आणि आपल्या गृहढळांची ह्या थंडीमुळं बचाव करावा. व्हिडिओ बघत चला शेतकरी मित्रांनो.